नमस्कार, मी प्रमिला. चला आज आपण दगडी पोह्यांचा चिवडा बनवू. मी फक्त 250 ग्रॅम दगडी पोहे घेतले आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी मी शेंगदाणे घेतले आहे, छोटीच वाटी घेतली आहे. डाळ्या घेतल्या आहे, हरभऱ्याच्या डाळ्या रेडीमेड, आणि मक्याचे पोहे. चला सर्वात आधी आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवू. कारण आपल्याला ते पोहे तेलामध्ये पूर्णपणे तळून घ्यायचे आहे. त्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे. एवढे तेल आपण घ्यायचं. आता त्याच्यामध्ये आपल्याला दगडी पोहे हे थोडे थोडे करून तळून घ्यायचे आहे. आणि हिरवी मिरची, कढीपत्ता, मीठ, धनिया पावडर, काश्मीरी लाल मिरची आणि रामबंधू चिवडा मसाला आहे. आणि चवीनुसार आपल्याला पिठी साखर घ्यायची. चला आपण सुरुवात करूया. आता तेल आपलं गरम झालं आहे. हे पाय झालं आहे आपलं तेल गरम. चला आपण आता थोडे थोडे करून आपण दगडी पोहे म्हणून ते आपण तळून काढूया आणि ह्या टोकरमध्ये टाकू. चला जवळ जाऊन दाखवते मी तुम्हाला. हे बा असे असते ते पोहे. पोहेसारखेच असते पण जाड असतात. आणि अशा पद्धतीने आपल्याला तेलामध्ये थोडे थोडे करून आपल्याला तळून काढायचे. आणि पूर्णपणे असं हलवत राहायचे. हलवल्यानंतर सर्व पोहे ना ते पूर्ण तळले जातात. बघा मोठे मोठे झाले पोहे बघा, किती छान. आणि एकदम खरपूस असे भाजले जातात ते. आणि चवीला पण छान लागतात. दगडी पोह्यांना कसं पूर्ण तेलामध्येच आपल्याला तळावं लागतात ते. आणि भरपूर चिवडा होतो ते. अर्धा किलो याच्यात तर भरपूर होतं. टोकर भरते जवळ. आता मी फक्त 250 ग्रॅम दगडी पोहे घेतले आहे. तुम्ही बघू शकता. बघा किती होतं ते चिवडा बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला तळून काढायचे पाहिजे. तेल पण निघतं, पण तेल त्याच्यामध्ये राहत नाही. ते पूर्ण खेचून घेतं ते पोहे. अशा पद्धतीने बघा तळून काढायचे आपल्याला बघा. आणि फुगल्या पण जातात ते दगडी पोहे. किती बघा किती छान. आणि एकदम छान कलर, असं व्हाईट कलर येतो बघा त्याला. आपल्याला हे पण न टाकता पण असे पण छान चवीला लागतात तसे. आता शेंगदाणे पण आपल्याला असे तळून घ्यायचे बाई. पोहे बघा अजिबात तेल नाही त्याला बघा. तेलामध्ये तळले तरी अजिबात तेल लागत नाही. आता याचे बघा शेंगदाण्याचे साल निघायला लागले तर समजून घ्यायचं तळल्या गेले ते. आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ शेंगदाणे सर्व तळलेले. आणि कुठं प्रवासाला वगैरे जायचं असलं का पटकन असं, आणि थोडंसं वेगळं काही चिवडा बनवायचं म्हटलं का हा दगडी पोह्यांचा चिवडा बनवलाच पाहिजे बा असं. मक्याचे पोहे पण बघा किती छान तळले गेले बघा. फुगल्या पण जातात बघा. ते पण आपल्याला थोडे थोडे त्या टाकूनच तळायचे. एकदम नाही टाकायचे, मग ते फुगायला जागा नाही राहत त्या कढईमध्ये आपल्या. म्हणजे थोड्या तेलामध्ये तळून घ्यायचे असं. भरपूर तेल टाकलं तर ते तेल आपण काय उपयोग करत नाही. तर हे चिवड्यासाठीच आपल्याला हे तेल पूर्ण वापरायचं आहे. डाळ्या पण आपल्याला तेलामध्येच तळून काढायचे छान. डाळ्या पण आपल्या झाल्या आहे बघा. पिठी साखर घेतली आहे मी असेच खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतली आहे मी पिठी साखर. आता पहिल्या सुरुवातीला आपण त्या तेलामध्ये
हिरवी मिरची आणि कढीपत्ता तळून घेऊया. आणि गॅस बंद केलेला आहे मी, कारण आपल्याला तेल कोमट करायचं आहे. हे मिरची वगैरे आपल्याला टाकायची त्याच्यामध्ये. तर एव्हा छान अशी भाजल्या गेली, एकदम तळल्या गेली बघा ही मिरची. आता हे मसाले आपल्याला सर्व त्याच्यामध्ये टाकायचे. काय मीठ आहे, हळद आहे, धनिया पावडर आहे, काश्मीर लाल मिरची आहे, रामबंधू मसाला आहे, चिवडा मसाला आणि पिठी साखर, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता. हे आपल्याला सर्व असं तेलामध्ये तळून घ्यायचं बघा. एकदम कोरडा झाला बघा मसाला. ते तेल होतं तेवढं तेल आपल्याला लागून गेलं बघा. आता हे काय याच्यामध्ये मी त्या प्लेटमध्ये मी काढून घेते. शेंगदाणे त्या प्लेटमध्ये काढून घेते बघा. छान भाजला. कोमट तेलात टाकायचं म्हणजे तळल्या नाही जात ते. याच्यामध्ये मी काढून घेते आता सर्व. बघू शकता बघा किती कोरडा झाला बघा. आणि चिवड्याला घेतला ना, चिवड्यामध्ये टाकून एकदम कोरडा दिसणार पण नाही असं दिसतो. तेल पण अजिबात त्याला लागत नाही. तेल एकदम खिचून घेतात ते चिवड्याचे पोहे. मग हा असं झाला आहे बघा. बघू शकता किती छान कलर आला. आता आपल्याला ह्या चिवड्यामध्ये मसाला सर्व हे टाकून घ्यायचं आणि एकत्र करून घ्यायचं आपल्याला सर्व बघा. आणि अजिबात आपल्याला एकदम म्हणजे कुठं पण प्रवासाला वगैरे जायला आणि चवीला पण काहीतरी वेगळं खाण्यासाठी पण परफेक्ट हा चिवडा आहे. आपण न मिरची टाकता पण आपण हे बनवू शकतो. फक्त म्हणजे मिठाचे बनवायचे असले ना पोहे मुलांसाठी, ते पण छान लागतात एकदम तेलामध्ये तळून. फक्त त्याच्यामध्ये शेंगदाणे, खोबरं थोडं टाकायचं, कढीपत्ता, 2 मिरची टाकायची, 2 कट करून. एकदम परफेक्ट बनवला जातो आणि छान पण लागतो तो पण चिवडा छान लागतो. फक्त खारा बनवायचा, खारा चिवडा म्हणून. हा तिखट चिवडा. किती छान झालं बघा, एकदम सुळसुळीत बघा. आणि एकदम कडक आला, कडक पण आहे त्याला. अजिबात आपल्याला म्हणजे एकदम तोंडात टाकल्याबरोबर हे केलं ना लगेच हे होईन असं आहे बघा. हे बघू शकता बघा किती मस्त झालं आहे बघा. एकदम बारीक भुगा होते, एकदम कडक भाजल्या गेला बघा. आणि तेल पण लागत नाही हाताला, तुम्ही बघू शकता ना. आणि जसं मोडत तसं ते कोरडा कोरडा होत चालतो अजून. तसं आपलं